तर बुलढाण्यात सपकाळांविरोधात भाजप आक्रमक झालीय। मोदी फडणवीसांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येतोय। भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आलं। हर्षवर्धन सपकाळांचा निषेध नोंदवण्यात आला। काल त्यांनी खुलासा करताना सांगितलं की नरेंद्र मोदी हे पनोती आहे। खऱ्या अर्थाने या देशामध्ये पनोती तो राहुल गांधी आहे, त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आहे। त्याच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण देशातली काँग्रेस संपलेली आहे आणि महाराष्ट्रातली काँग्रेस हे हर्षवर्धन सपकाळच्या नेतृत्वामध्ये संपलेली आहे। म्हणून त्याची ती खुर्ची वाचवण्याकरिता तो आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर अश्लील भाषेचा टीका टिप्पणी करून तो त्याची खुर्ची वाचवण्याकरिता हा प्रयत्न, त्याचा केविलवाणी प्रयत्न सुरू आहे। जयस्तंभ चौकात जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर आम्ही काँग्रेसचा आणि बंटी सपकाळ याचा जाहीर निषेध आणि धिक्कार या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय। आणि भाषा सुधारावी, शब्द सुधारावे, त्यांनी खऱ्या अर्थानं माफी मागावी आणि पुन्हा असं वक्तव्य करणार नाही अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं त्यांनी जाहीर खुलासा केला पाहिजे। तर आणि तरच ही महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करेल, अन्यथा त्यांच्या अशा बेताल वक्तव्याचा जाब रस्त्यावरती उतरून त्यांना विचारल्याशिवाय महाराष्ट्राची जनता स्वस्थ बसणार नाही, हे या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो। तर सपकाळांनी लाखोंचं अनुदान लाटलं। HIV ग्रस्त वेश्या व्यवसाय करणाऱ्या यादीत प्रतिष्ठित महिलांची नावं टाकली असा खळबळजनक आरोप भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्देंनी लगावलाय। ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता राज्य आणि देशामध्ये होती त्यावेळेस केंद्र शासनाने HIV ग्रस्त आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी एक कार्यक्रम हाती घेतला होता, त्यांच्या पुनर्वसनासाठी। हा कार्यक्रम यांनी याच्या मातृभूमी फाउंडेशनच्या नावाखाली बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवला आणि हा कार्यक्रम राबवत असताना यांनी HIV ग्रस्त आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत बुलढाणा शहरातील अनेक प्रतिष्ठित महिलांचे नाव त्या ठिकाणी टाकले आणि कोट्यावधीचं त्यांनी अनुदान या ठिकाणी लाटण्याचं काम केलं। मी त्या मुख्यमंत्री महोदयांना आणि यांना सांगेल की याच्या मातृभूमी फाउंडेशनचं चौकशी करावी आणि याला जेलमध्ये टाकावं। तर सपकाळांनी लाखोंचं अनुदान लाटलं। HIV ग्रस्त वेश्या व्यवसाय करणाऱ्या यादीत प्रतिष्ठित महिलांची नावं टाकली असा आरोप लगावण्यात आलाय। तर अमरावतीत भाजपकडून पुन्हा प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी जाहीर झालीय। प्रवीण पोटे पाटलांना तिसऱ्यांदा भाजपानं संधी दिलीय। उद्या दुपारी 2 वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेला नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।